नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. आज MMPचं लेक्चर नंबर 6 आणि या MMPच्या लेक्चर नंबर 6 मध्ये आपण शिकणार आहे नवीन कंटेंट. ओके, तर बघा, यापुढे आपण सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ज्यावर बऱ्याचदा प्रिव्हियस इयरवर क्वेश्चन्स म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्समध्ये सेकंड ऑर्डरवर क्वेश्चन्स आलेले आहेत. येत आहे लक्षात? तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर आपल्या टॉपिकचं नाव आहे सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर आता या सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सेकंड ऑर्डर म्हणजे ऑर्डर किती? 2 आणि डिग्री किती? 1. ओके, सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर 2 राहायला पाहिजे, डिग्री 1 राहायला पाहिजे. अप टू दिस नो प्रॉब्लेम. अँड नाव व्हॉट इज द जनरल फॉर्म फॉर द सेकंड ऑर्डर? बघा, जनरल फॉर्म. ओके, f of d into y equals to r. Okay, f of d, after that y variable and this r. Okay, आता हा r काय आहे? ओके, आता हा r बघा, हा r. ओके, हा r 0 पण राहू शकतो किंवा हा r नॉन 0 पण राहू शकतो. ओके, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये जी काही राईट हँड साईड आहे, जनरल फॉर्ममध्ये जी काही राईट हँड साईड आहे ती 0 राहू शकते, अदरवाईज नॉन 0 राहू शकते. ओके, तर बघा, जनरल फॉर्ममध्ये जर r राईट हँड साईड जर 0 राहिला तर त्याला म्हणायचं आपण होमोजिनियस. त्याला काय म्हणायचं आपण? होमोजिनियस. म्हणजे आता काय होऊन जाणार मग? जनरल फॉर्म काय होऊन जाणार? f of d into y equals to 0. ओके, याला काय म्हणायचं? होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आलं लक्षात? आता जर राईट हँड साईड जर नॉन 0 राहिली तर याला काय म्हणायचं? नॉन होमोजिनियस. नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे जनरल फॉर्म ॲज इट इज राहणार, एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू आर. ओके, आता बघा, हा जो एफ ऑफ डी आहे ना, तो फंक्शन इन डी आहे की नाही? जसं आपण एम कॉमा एक्स वाय घेतला तर याला काय म्हटलं होतं आपण? एम अँड फंक्शन इन एक्स वाय व्हेरिएबल. आता हा काय? एफ ऑफ डी फंक्शन इन डी व्हेरिएबल्स. ओके, हा वाय झाला व्हेरिएबल आणि आर झाला, एकतर तो आर 0 राहू शकतो किंवा अदरवाईज नॉन 0 राहू शकतो. ओके, 0 जर राहिला तर याला म्हणायचं होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. जर नॉन 0 जर राहिला तर काय म्हणायचं? नॉन होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा, जर जनरल फॉर्ममध्ये जर r इक्वल्स टू 0 झाला तर होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जर होमोजिनियस राहिला तर त्याचं मग जनरल सोल्युशन काय राहणार? हो, तर त्याचं जनरल सोल्युशन राहणार y इक्वल्स टू y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. y इक्वल्स टू y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि इकडे जनरल फॉर्म काय राहणार मग? जनरल फॉर्म y इक्वल्स टू y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस y पर्टिक्युलर इंटिग्रल. बघा, काही लोकांना हे नवीन वाटत असणार, परंतु जेव्हा मी एक्झाम्पल सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला या गोष्टी सगळ्या पक्क्या होऊन जाणार. कसं आहे ना की सुरुवातीला शिकवताना मला सगळ्या गोष्टी जनरल फॉर्ममध्ये शिकावं लागणार आहे. ओके, मला जनरल फॉर्ममध्ये तुम्हाला शिकवावं लागतात, नंतर तुम्हाला मग ते लक्षात येतात. फक्त जस्ट लक्षात घ्या, राईट हँड साईड जर 0 राहिली तर त्याला म्हणायचं होमोजिनियस. राईट हँड साईड नॉन 0 जर राहिली तर त्याला म्हणायचं नॉन होमोजिनियस. ओके, मग जर होमोजिनियस इक्वेशन राहिलं तर त्याचं जनरल सोल्युशन काय होते? फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके, जर नॉन होमोजिनियस राहिलं तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर राहतोच. ओके, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर राहतोच, पण त्याच्यासोबत पर्टिक्युलर इंटिग्रल काय होऊन जाणार? कनेक्ट होऊन जाणार. ठीक आहे, अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा, आता आपण सर्वात पहिले फोकस नाही का याच्यावर करू. ओके, सर्वात पहिले फोकस आपण होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर करू. म्हणजे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं शिकूया. ओके, सर्वप्रथम आपण काय करूया? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. म्हणजे जिथे राईट हँड साईड 0 राहणार तिथे आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्याचं शिकूया. नंतर आपण नॉन होमोजिनियसकडे वळूया. तर बघा, आता आपण शिकणार आहे होमोजिनियस
homogeneous second order linear differential equation. ठीक है नहीं, होमोजिनियस एक मिनिट, कर्सर थांबला. होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरेंशियल इज अ जनरल फॉर्म एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू 0. आहे की नाही. होमोजिनियस म्हणजे काय, राईट हँड साईड 0. दिस इज द जनरल फॉर्म. आता मी हा जो एफ ऑफ डी म्हणत आहे ना, हा काय राहते, हा राहतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. का राहतो हा, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय राहतो हा, क्वाड्रॅटिक. जसं की फॉर एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² प्लस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0. दिस इज नथिंग बट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा एक्स व्हेरिएबलमध्ये होता, तो कोणत्या व्हेरिएबलमध्ये, वाय व्हेरिएबल, म्हणजे 2d² प्लस 5d प्लस 6 इक्वल्स टू 0. आला. हा जो काय एफ ऑफ डी राहणार ना, तो काय राहणार रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन डी व्हेरिएबल. ठीक आहे. अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा, ठीक आहे, ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता बघा, आता हा झाला काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जेव्हा आपण सोल्युशन्स किंवा रूट्स फाइंड आउट करतो, आहे की नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय करतो, जसं की फॉर एक्झाम्पल बघा, जसं की फॉर एक्झाम्पल ओके, x² प्लस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0. हा झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे रूट्स कसे फाइंड आउट करतो रे आपण, x², 5xला कसं लिहू शकतो आपण, 3x प्लस 2x लिहू शकतो. 5xला कसं लिहू शकतो मी, 3x प्लस 2x प्लस 6 इक्वल्स टू 0. आता इथं बघा, या दोनमध्ये काय कॉमन दिसते, x, म्हणजे राहिला काय x प्लस 3. ओके, या दोघांमध्ये काय कॉमन दिसतो, 2. इथे राहिला काय मग x प्लस 3 इक्वल्स टू 0. ठीक आहे नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण असंच फाइंड आउट करतो ना. मग काय झालं बघा, x प्लस 3 अगेन कॉमन झाला, x प्लस 3 कॉमन काढला, मग राहिला काय x प्लस 2 इक्वल्स टू 0. म्हणजे x प्लस 3 इक्वल्स टू 0 अँड x प्लस 2 इक्वल्स टू 0. देअरफॉर x इक्वल्स टू -3 अँड x इक्वल्स टू -2. तर याला काय म्हणतो रे आपण, याला काय म्हणतो, रूट्स म्हणतो. याला काय म्हणतो, रूट्स म्हणतो. अदरवाईज तुम्ही काय म्हणू शकता, सोल्युशन ऑर रूट्स. ठीक आहे नाही. म्हणजे जे काय आपण 8वी 9वी 10वीत फॅक्टरायझेशन जो चॅप्टर शिकत होतो, क्वाड्रॅटिक, जिथे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत होते आणि त्याचे आपण काय करत होतो रे, रूट्स फाइंड आउट करत होतो. ओके, सपोज या रूटला आपण M1 म्हणूया. ओके, या रूटला आपण जनरली M2 म्हणूया. म्हणजे तुमच्या असं लक्षात येत आहे की जर क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिला तर 2 रूट्स मिळतात. कोणता रे, M1 अँड M2. आहे की नाही. क्वाड्रॅटिक, क्वाड्रा मीन्स 2. जर क्वाड्रॅटिक जर इक्वेशन असणार, ओके, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार तर 2 रूट्स मिळणार. ओके, M1 अँड M2. परंतु मग आता हा M1 आणि M2, ओके, एकतर काय राहू शकतो बघा, पहिली केस अशी राहू शकते. ओके, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स आर रियल आणि अनइक्वल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल M1 इक्वल्स टू 1 अँड M2 इक्वल्स टू 2. बघा, रियल नंबर्स आहे, 1 आणि 2 काय रियल नंबर्स आहे, रियल आहे. ओके, पण कशी आहे, अनइक्वल आहे. 1 इज नॉट इक्वल्स टू 2. 1 अलग आहे, 2 अलग आहे. आलं लक्षात. मग दुसरा रूटचा प्रकार बघा, रूट्स आर रियल बट इक्वल. म्हणजे M1 इक्वल्स टू सपोज 3, M2 इक्वल्स टू पण 3. ओके, पहिला प्रकार बघा, रियल आणि अनइक्वल राहू शकतो. दुसरं कसं राहू शकतो, रियल बट इक्वल. अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा तिसरा प्रकार, बस 3च प्रकार राहतात. हे आपण 9वीत शिकलेलो आहे. तुम्ही 9वी 10वीत जेव्हा फॅक्टरायझेशन शिकता ना, तेव्हा या गोष्टी शिकला आहात तुम्ही. ओके, तर बघा तिसरा फॉर्म, जर रूट्स काय राहणार, रूट्स विल बी द कॉम्प्लेक्स. काय राहणार, रूट्स कॉम्प्लेक्स. कशी राहणार, रूट्स कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स म्हणजे कसे रे, M1 इक्वल्स टू सपोज 3 टाइम्स I राहिला. ओके, 3 टाइम्स I प्लस 2
ओके. M2 इक्वल्स टू म्हणजे जिथं आय प्रेझेंट राहतो, ओके, जिथं आय प्रेझेंट राहतो तो काय बनून जातो रे कॉम्प्लेक्स. सपोज 3i-2 जिथे आय प्रेझेंट राहतो तिथं काय बनून जातो तो कॉम्प्लेक्स रूट. ओके. तर बघा अशा प्रकारे होमोजिनियस डिफरन्शियल सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असताना असे रूट्सचे 3 केसेस होतात. ओके. दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड अँड दिस इज द थर्ड. ओके. तर आता बघा मग जेव्हा रूट्स रिअल आणि अनइक्वल राहतात तेव्हा मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट कसं करायचं. का बरं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचं आहे. कारण की सर जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे तो होमोजिनियस आहे ना सर. राईट हँड साईड 0 आहे. राईट हँड साईड 0 आहे म्हणजे होमोजिनियस आहे. आणि होमोजिनियस आहे म्हणजे आपल्याला काही फाइंड आउट करायचं आहे बेटा फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे मी तुम्हाला वर लिहून दिलेलं आहे. काही मग जेव्हा रूट्स रिअल आणि इक्वल राहतात तेव्हा त्याचं काय सोल्युशन राहणार. रूट्स कॉम्प्लेक्स राहते तेव्हा त्याचं काय सोल्युशन राहणार. तर या गोष्टी आपण आता डिस्कस करूया. बघा बेटा तर बघा एफ ऑफ डी ऑफ वाय इक्वल्स टू 0 जिथे एफ ऑफ डी राहतो बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिथे एफ ऑफ डी का राहतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. तर बघा आपण केस फर्स्ट डिस्कस करूया. ओके. ज्यामध्ये रूट्स काय राहतात रे. रूट्स आर रियल बट अनइक्वल. ओके. म्हणजेच M1 इक्वल्स टू M1 अँड M2. ओके. रूट्स काय आहे बेटा आपण जनरल घेत आहे ना. रूट्स काय M1 आहे M2 आहे. ओके. रिअल आहे बट अनइक्वल आहे. तर यासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन राहतो C1 e पॉवर M1x प्लस C2 e पॉवर M2x. हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके. ठीक आहे. एफ ऑफ डी काय आहे रे क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करणार तेव्हा 2 रूट्स भेटणार. ओके. जर ते 2 रूट्स रिअल आणि अनइक्वल राहिले तर त्यांच्यासाठी हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. ओके. म्हणजे रूट्स फाइंड आउट करायचे मग ई पॉवर M1च्या जागी तो रूट लिहून घ्यायचा M2च्या जागी दुसरा रूट लिहून घ्यायचा. झालं तुमचं सोल्युशन. दॅट्स इट. ओके. दिस इज युअर फर्स्ट केस. नाव सी द सेकंड वन. केस नंबर 2. Case number 2. Roots will be the real but equal. ओके. जो काही आता तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणार ओके त्यामध्ये जर रूट्स रिअल आणि इक्वल राहिले तर काय करणार. तर मग त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन राहणार C1 प्लस C2 इंटू एक्स ई पॉवर MX. ओके. कारण की बघा आलं लक्षात M1 इक्वल्स टू M2 राहणार ठीक आहे नाही. म्हणजे जे काही 2 रूट्स येणार सपोज M1 इक्वल्स टू 2 येणार आणि M2 इक्वल्स टू 2 येणार. मग दोन्ही रूट कसे आहे रे. 2 नंबर काय आहे रिअल नंबर आहे. रिअल आहे पण दोन्ही कशी आहे रे इक्वल. रिअल आहे पण कशी आहे इक्वल म्हणजे M1 इक्वल्स टू M2 होऊन जाणार. ओके. तर त्यावेळेस काय करायचं ना त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन राहते हे. ओके. ब्रॅकेटमध्ये C1 प्लस C2 इंटू एक्स ई पॉवर MX. ठीक आहे. नाव वी विल डिस्कस द थर्ड केस. दॅट इज द केस नंबर 3. सी व्हॉट इज द केस नंबर 3. सर रूट्स विल बी द कॉम्प्लेक्स. ओके. कॉम्प्लेक्स रूट कसे राहू शकते. M1 इक्वल्स टू अल्फा प्लस I बीटा. ओके. M2 इक्वल्स टू अल्फा मायनस I बीटा आहे की नाही. अल्फा म्हणजे बीटा आहे तर काहीतरी कॉन्स्टंट राहणार प्लस बीटा पण काहीतरी कॉन्स्टंट राहणार. ओके. आणि मग M2 इक्वल्स टू अल्फा काहीतरी कॉन्स्टंट मायनस म्हणजे या 2 फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स नंबर राहू शकते. ओके. एकतर अल्फा प्लस I बीटा नाहीतर अल्फा मायनस I बीटा. ओके. फॉर एक्झाम्पल 2 प्लस 3 आहे. ओके. अदरवाईज 2 मायनस 3 आहे. ओके. या 2 फॉर्ममध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर राहू शकते. जर मग असं जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे जर रूट्स मिळत असेल तर मग यासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय राहणार सर ई पॉवर अल्फा एक्स ब्रॅकेट C1 साइन ऑफ बीटा एक्स प्लस C2 कॉस ऑफ बीटा एक्स. दिस विल बी द युअर जनरल सोल्युशन
वेन द रूट्स आर इन कॉम्प्लेक्स फॉर्म. वेन द रूट्स आर इन कॉम्प्लेक्स फॉर्म. आलं लक्षात बेटा? तर बघा एकदा तुम्हाला या गोष्टी पुन्हा रिवाईज करून देतो. या सगळ्या गोष्टी मी जनरल स्वरूपात लिहिलेल्या आहे. ओके, जेव्हा मी एक्झाम्पल घेणार तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी डिटेलमध्ये कळणार बेटा. ओके, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. याच्यातून तुम्हाला 100% जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर तुम्हाला हमखास दिसणार म्हणजे दिसणार. तर बघा मी एकदा पुन्हा तुम्हाला एक रिवाईज करून घेतो 5 मिनिट. म्हणजे तुम्हाला कसं ना टेन्शन नाही घ्यायचं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅथमॅटिक्सचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही. बघा काय होतं बेटा आपला कंटेंटचं नाव. आज कंटेंटचं नाव काय होतं रे? सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, सेकंड ऑर्डर डिग्री फर्स्ट. मग लिनियर सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू आर. मग आता प्रॉब्लेम असा आला की जो काही राईट हँड साईड असतो तो एक तर मे बी 0 राहू शकतो. जर राईट हँड साईड 0 राहिली तर त्याला म्हणायचं होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. जर राईट हँड साईड जर नॉन 0 राहिली तर मग त्याला म्हणायचं नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. राईट हँड साईड जर 0 राहिली तर हा झाला जनरल फॉर्म. राईट हँड साईड जर नॉन 0 राहिली तर हा झाला जनरल फॉर्म. ओके, मग बेटा आता बघा ठीक आहे. मग जर तो होमोजिनियस इक्वेशन राहिला डिफरन्शियल त्याचं मग त्याचं जनरल सोल्युशन वाय इक्वल्स टू ओनली वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. जर तो नॉन होमोजिनियस राहिला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तर राहतेच पण प्लस वाय पर्टिक्युलर इंटिग्रल. हे BScला झालेलं आहे. BScला मला तर वाटते फर्स्ट की 3rd सेमिस्टरला होता मला. जे लोक अमरावती युनिव्हर्सिटीचे आहे ना त्यांना 3rd सेमिस्टरला होता. बढिया. ओके ठीक आहे, जनरल सोल्युशन. तर सुरुवातीला काय ना आपण यावर फोकस नाही करणार. सुरुवातीला आपण टोटली होमोजिनियस इक्वेशनवर फोकस करणार. तर बघा मग आता आपण होमोजिनियसबद्दल थोड्या गोष्टी बोलूया. होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे राईट हँड साईड 0 आणि हा जो काही एफ ऑफ डी असतो तो असतो बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे मी क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं की तुम्हाला 8वी 9वी 10वीत राहतात ते असं राहणार क्वाड्रॅटिक इक्वेशन पण डी व्हेरिएबलमध्ये राहणार. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं तर रूट्स तर फाईंड करावं लागतं ना. रूट्स म्हणा किंवा सोल्युशन म्हणा. आपण 8वी 9वी 10वीत रूट्स म्हणत होतो, सोल्युशन म्हणू शकतो आता. ठीक आहे, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जो येणार त्याचे आपण रूट्स फाइंड आउट करणार. मग आता रूट एकसारखेच राहणार का? नाही, रूट्स एकतर रिअल राहणार किंवा अनइक्वल राहणार. 2 रूट्स निघणार. ओके, क्वाड्रॅटिक म्हणल्यावर 2 रूट्स निघणार, एक M1 आणि एक M2. मग M1 एक तर रिअल पण राहू शकतो एक तर अनइक्वल. ओके, म्हणजे रिअल आणि अनइक्वल हा झाला रूट्सचा पहिला फॉर्म. मग रूट्स काय रिअल आणि अनइक्वलच राहू शकते का? सर रूट्स रिअल बट इक्वल पण राहू शकते. ओके, नो प्रॉब्लेम. मग तिसरा व्यक्ती काय म्हणतो? सर रूट रिअल आणि इक्वलच नाही तर रूट्स कॉम्प्लेक्स पण राहू शकते. सर मजाक वाटत आहे का तुम्हाला? ओके बेटा, काही हरकत नाही. ठीक आहे बेटा, तू म्हणतो तसं. ठीक आहे, मग आपण काय करूया आता एक एक केस डिस्कस करूया. जो काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो डी व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे, पहिली केस काय होती रे? तू म्हटल्यासारखं रिअल आणि अनइक्वल होतं. ठीक आहे, तू म्हटल्यासारखं बेटा रिअल आणि अनइक्वल होतं. मग मला तू जनरल सोल्युशन सांग ना रिअल आणि अनइक्वल. सर सांगतो ना, वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू C1 e power M1 इंटू एक्स प्लस C2 इंटू M2x. अरे बापरे, व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, मग दुसरा बेटा म्हणतो सर रूट्स रिअल आणि इक्वल पण राहतात मी म्हटल्यासारखा आणि मी तुम्हाला सोल्युशन सांगतो. सांग रे बेटा. सर वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये C1 प्लस C2x ब्रॅकेट कम्प्लीट e power mx. ओके, यामध्ये काय असते सर की जे काही 2 रूट्स राहतात ते कसे राहतात? रिअल राहतात पण इक्वल राहतात. ठीक आहे, मग आता बघा तिसरा फॉर्म. तिसरा फॉर्ममध्ये काय रे? कॉम्प्लेक्स. रूट्स कसे राहतात रे? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचे 2 फॉर्म राहतात, अल्फा प्लस आय बीटा, अल्फा मायनस आय बीटा. ओके, वेअर अल्फा अँड बीटा का राहते तर कॉन्स्टंट्स. का राहू शकते? कॉन्स्टंट राहू शकते. जसं की ते बघा अल्फा 2 आहे, बीटा 3 आहे. मग जर असं जर राहिलं तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं काढायचं रे? e power अल्फा एक्स ब्रॅकेट कम्प्लीट C1 साइन बीटा एक्स प्लस C2 कॉस बीटा एक्स. ओके, बघा हे झालं आपलं सेकंड ऑर्डरबद्दलचं डिस्कशन. आता आपण होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे काय बघूया? क्वेश्चन्स बघूया. तर बघा मित्रांनो, आता आपण काय करूया ना, जो काही होमोजिनियस फॉर्म शिकला ना
त्याच्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. परंतु का त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे. आता होमोजिनियसचा फॉर्म काय, एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू 0. तर सपोज आपल्याला असं कन्सिडर करा की एफ ऑफ डी दिलेला आहे. ओके, डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 इक्वल्स टू 0. सपोज हा एफ ऑफ डी दिलेला आहे. ओके, तर बघा यामध्ये डी स्क्वेअर काय रिप्रेझेंट करतो, d2 बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, डी काय रिप्रेझेंट करतो, डी बाय डी एक्स. ओके, आणि येतं लक्षात, म्हणजे डी क्यू काय रिप्रेझेंट करणार, d3 बाय डी एक्स पॉवर 3. d4 काय रिप्रेझेंट करणार, डी पॉवर 4 बाय डी एक्स पॉवर 4. ओके, तर ॲक्च्युली नाही का आपल्याला नाही का एफ ऑफ डी या फॉर्मॅटमध्ये दिला जातो, d2 बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 5 टाइम्स डी प्लस 6, 5 टाइम्स डी बाय डी एक्स. ओके, तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एफ ऑफ डी दिला जातो. तर मग आपल्याला काय करावं लागते, डी स्क्वेअर d2 अपॉन डी एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय डी स्क्वेअर. ओके, सपोज डी बाय डी एक्स इज रिप्लेस बाय डी. ओके, मग d2 अपॉन डी एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय डी स्क्वेअर मायनस 5 टाइम्स डी प्लस 6 कन्वर्ट करायचा. ओके, आलं लक्षात, डी इज डी बाय डी एक्स इज रिप्लेस बाय डी, d2 बाय डी एक्स स्क्वेअर इज रिप्लेस बाय कॅपिटल डी स्क्वेअर. जर d3 अपॉन डी एक्स क्यूब राहिला तर कॅपिटल डी क्यूबने काय करायचं, रिप्लेस. याने काय होते, या रिप्लेसमेंटनं इझिली आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स, अदरवाइज यू कॅन फाइंड सोल्युशन्स. तर बघा एक एक एक्झाम्पल्स बघूया. अरे इझी एक्झाम्पल्स असतात, फक्त एक फोकस करावं लागतं. अशी कशी एक्झाम निघत नाही. बघा फर्स्ट एक्झाम्पल, d2y बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 5 टाइम्स dy by dx plus 6y equals to 0. This is your given homogeneous second order linear differential equation. Oh, now see sir, काय म्हटलं मी, d2 upon dx square is replaced by capital D square, d by dx is replaced by capital D. बघा d2 upon dx square is replaced by what, a d square, म्हणजे d square into y minus dy by dx is replaced by 5 into dy plus 6y equals to 0. y काय दिसतो तुम्हाला, कॉमन, तर कॉमन काढा. डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 y काढला कॉमन इक्वल्स टू 0. आता वाटतो का कोणत्या फॉर्ममध्ये, वाटतो का नाही, होमोजिनियस फॉर्म. काय हा झाला तुमचा एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू 0. आलं लक्षात बेटा, एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल्स टू 0. दिस इज युअर होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, एफ ऑफ डी इंटू वाय. ओके, तर बघा आता काय करायचं, बघा काय आलं तुमच्याकडं, डी स्क्वेअर मायनस 5 टाइम्स डी प्लस 6 कॉमन काय काढलं, वाय इक्वल्स टू 0. डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6, हा वाय जर मी इकडे शिफ्ट केला तर 0 बाय समथिंग 0 येणार. ओके, आता हा बघा, हा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आला, ठीक आहे नाही, या फॉर्ममध्ये आला की नाही, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0, जे आपण 10वीत शिकवत होतो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0, या फॉर्ममध्ये दिसतो की नाही, बिलकुल दिसतो. आता बघा मग याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय पाडायचे, रूट्स. Therefore d square minus 5d can be written as 3d minus 2d plus 6 equals to 0. आता इथे बघा, या दोघांमध्ये d कॉमन दिसतो तर काय राहतो, d minus 3. या दोघांमध्ये काय -2 कॉमन निघतो तर काय राहिला, d minus 3 equals to 0. आता d minus 3 again common. What remains, d minus of 2, d minus of 2 equals to 0. Therefore d minus 3 equals to 0 and d minus 2 equals to 0. Therefore d equals to 3 and d equals to 2. बघा, रूट्स आर रियल, 3 रियल आहे, 2 रियल आहे, बट अनइक्वल. रूट्स आर रियल, आली की नाही, रूट्स आर रियल बट अनइक्वल. मग रूट्स आर रियल आणि अनइक्वलसाठी जनरल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे, c1 e पॉवर m1x
प्लस C2 e पॉवर m2x. ओके, सपोज तुम्ही याला m1 कन्सिडर करा, या दुसऱ्या रूटला m2. देअरफॉर y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन C1 e पॉवर m1 च्या जागी 3 into x प्लस C2 e पॉवर m2 च्या जागी 2 into x. So this is your general solution for a given second order homogeneous linear differential equation. आलं लक्षात बेटा? अशा प्रकारे तुम्हाला गणित महाराष्ट्र सेटमध्ये सॉल्व करावे लागणार आहे. अरे एकदम इझी क्वेश्चन्स आहे रे, काहीच नाही. बघा आपण अजून 2-3 क्वेश्चन बघूया, म्हणजे तुमचं टॉपिक पूर्णपणे क्लिअर झालं पाहिजे, काही गोष्टी अडल्याच नाही पाहिजे हो. अभ्यास इथपर्यंत करून ठेवायचा की काही अडचणीच नाही आला पाहिजे. सेकंड, डी स्क्वेअर प्लस 8d प्लस 16 ऑफ y इक्वल्स टू 0. ओके, बघा आता ॲक्च्युली हा एक्झाम्पल सेटमध्ये असा नाही आहेत, सेटमध्ये असा नाही आहेत. सेटमध्ये हा कसा येऊ शकतो बघा, D2ला कसं लिहू शकतो आपण, D2 अपॉन dx स्क्वेअर प्लस 8. डीला कसं लिहू शकतो, d/dx प्लस 16 इंटू y इक्वल्स टू 0. आता या वायला मल्टिप्लाय करा, d2y/dx स्क्वेअर प्लस 8 टाइम्स dy/dx प्लस 6y इक्वल्स टू 0. ॲक्च्युली हा क्वेश्चन असा येणार. ओके, असा येणार, परंतु हा आता मी असा डायरेक्ट लिहिला होता, पण असा येणार नाही. तो या फॉर्मॅटमध्ये नाही येणार. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. या फॉर्मॅटमध्ये काय करावं लागेल आपल्याला, कन्वर्ट कसं करायचं रे, d2 अपॉन dx स्क्वेअर इज रिप्लेस बाय कॅपिटल D स्क्वेअर, dy/dx इज रिप्लेस बाय कॅपिटल D. या इक्वेशनमध्ये पुट करा. therefore d square into y plus 8 times capital D into y plus 6y equals to 0. Again y common. Yes sir. Then what remains? Sir, d square plus 8d plus 6 remains. Sorry, 6 नाही अरे 16 बघा 16 आहे बहुतेक, तर 6 नाही 16 आहे ना राजा. असं का बरं करतो, बघा इथे 16 तर इथे पण 16, तर मग इथे पण बेटा 16 पाहिजे इक्वल्स टू 0. 16 हा, नॉट 6. बघा d स्क्वेअर प्लस 8d प्लस 16 कॉमन y इक्वल्स टू 0. कॉमन y इकडे जर चालला गेला तर बेटा तो होऊन जाणार 0. देअरफॉर d स्क्वेअर प्लस 8d प्लस 16 इक्वल्स टू 0. देअरफॉर d स्क्वेअर, नाव 8d कॅन बी रिटन ॲज 4d प्लस 4d प्लस 16 इक्वल्स टू 0. बाबा हे फॅक्टरायझेशन पाडता आले पाहिजे. हे जर मी 8वी 9वी 10वीचं शिकवत बसलो तर झालंच बाबा, फॅक्टरायझेशन आले पाहिजे. आता मी 4D का लिहित आहे तुम्हाला समजलं पाहिजे. इथं या गोष्टी नाही शिकवणार बेटा मी, हां शिकवणार नाही म्हणजे यार यायला पाहिजे ना यार. एवढं जर नसेल ते, जर आपण 9वी 10वीचा जर गोष्टी येत नसेल तर काही अर्थ नाही. आता बघा या दोन टर्ममध्ये काय कॉमन, डी काय शिल्लक राहिलं, d प्लस 4. ओके, या दोन टर्ममध्ये काय कॉमन 4, तर शिल्लक काय राहिलं d प्लस 4 इक्वल्स टू 0. पुन्हा d प्लस 4 काय निघतो रे कॉमन, मग काय राहतो रे, हा d आणि हा 4, मग d प्लस 4 इक्वल्स टू 0. अरे बापरे, देअरफॉर d प्लस 4 इक्वल्स टू 0 अँड d प्लस 4 इक्वल्स टू 0. ओह, देअरफॉर d इक्वल्स टू -4 अँड d इक्वल्स टू -4. रूट्स आर रियल बट इक्वल. रूट्स आर रियल तर आहे पण इक्वल आहे रे बाबा. मग अशासाठी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असते हो सर, C1 प्लस C2 टाइम्स x इंटू e पॉवर mx. ओके, इथे बघा हा आणि हा काय कॉमन, म्हणून m इक्वल्स टू काय लिहू शकतो, m1 इक्वल्स टू m2 लिहू शकतो, कारण की दोन्ही कॉमन आहे. म्हणून याला आपण जनरली m इक्वल्स टू -4 लिहून घेऊया. इथं आहे लक्षात, हा झाला तुमचा m1. ओके, हा झाला तुमचा m2, परंतु m1 इक्वल्स टू m2 आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, कॅपिटल स्मॉल m म्हणून घ्यायचं, कारण की दोन्ही. देअरफॉर y कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू C1 प्लस C2 टाइम्स x e पॉवर व्हॉट इज कॅपिटल स्मॉल m -4 इंटू x. सर, दिस इज द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन of a given differential equation.
अशा प्रकारे बघा, पहिली केस झाली जिथं रिअल आणि अनइक्वल होतं, दुसरी केस झाली जिथं रिअल आणि इक्वल होतं. आता तिसरी केस बघूया. कॉम्प्लेक्स 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 नाही कॉम्प्लेक्स. देअरफॉर d2y बाय dx स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू y इक्वल्स टू 0. बापरे बापरे बाप, काय भियायचं काय कारण आहे हो. डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर दिसताय ना, तर मग रिप्लेस करा ना कॅपिटल डी स्क्वेअरनी. मग डी स्क्वेअर कॅपिटल वाय प्लस ओमेगा स्क्वेअर कॅपिटल सॉरी कॅपिटल वाय नाही ना, 0. आता बघा, वाय कॉमन, व्हॉट रिमेन्स डी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ऑफ वाय इक्वल्स टू 0. वाय शिफ्ट केला तर काय राहिलो, डी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. दिस इम्प्लाइज डी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर आणि बघा आय स्क्वेअर इक्वल्स टू -1. ओके, देअरफॉर डी स्क्वेअर, या मायनसला -1 लिहू शकतो का हो मी? अरे लिहू शकतो. मग -1 इज रिप्लेस बाय आय स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. दिस इज अ डी स्क्वेअर. नाव taking square root on both sides, what you get? Therefore बघा, square root of d square equals to plus minus square root of I square omega square. Therefore square root and square get cancel. What remains? D plus minus I omega. ओहो, आता बघा, याला असं लिहू शकतो का मी? डी इक्वल्स टू 0 प्लस मायनस आय ओमेगा. असं का बरं लिहिलं मी? कारण की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं कॉम्प्लेक्स फंक्शन कसे राहते, अल्फा प्लस आय बीटा, अदरवाईज अल्फा मायनस आय बीटा. तर याला आपण टोटल असं लिहू शकतो का रे, अल्फा प्लस मायनस आय बीटा. ओके, तर याच्याशी कम्पेअर करा. आता हे बघा, अल्फा प्लस मायनस आय बीटा म्हणजे तुमच्याकडे अल्फा किती आहे हो? 0. म्हणजे अल्फा किती आहे? 0. बीटा किती आहे तुमच्याकडं? ओमेगा. यासाठी अल्फा जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर येतो तेव्हा त्याला अल्फा प्लस मायनस आय बीटाच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा. म्हणून मी याला लिहिलं बेटा 0 प्लस मायनस आय ओमेगा. का बरं? कारण की आपल्याला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज पाहिजे. मग सर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज आपल्याला कशासाठी पाहिजे हो? सांगतो ना, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज आपल्याला कशासाठी पाहिजे? अरे बेटा, जेव्हा रूट्स कॉम्प्लेक्स येतात तेव्हा वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असते रे? सर ई पॉवर अल्फा एक्स, एक मिनिट सांगतो ना काय असते. ई पॉवर अल्फा एक्स ब्रॅकेट C1 ई पॉवर अल्फा एक्स C1 हां साइन ऑफ, ओके, C1 साइन बीटा एक्स प्लस C2 कॉस ऑफ बीटा एक्स. येत आहे लक्षात? ठीक आहे. हा झाला बेटा जेव्हा रूट्स कॉम्प्लेक्स असतात. मग आपल्याकडं अल्फा इक्वल्स टू किती आहे रे? 0. बीटा इक्वल्स टू किती आहे बेटा? ओमेगा. म्हणून मी म्हटलं की 0 प्लस आय ओमेगा. म्हणून मी म्हटलं की या फॉर्ममध्ये लिहायचं. का बरं? कारण की आपल्याला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे. देअरफॉर वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इक्वल्स टू ई पॉवर अल्फाची व्हॅल्यू किती आहे रे? 0 इंटू एक्स. C1 साइन ऑफ बीटाची व्हॅल्यू ओमेगा एक्स प्लस C2 कॉस बीटाची व्हॅल्यू ओमेगा इंटू एक्स. ई पॉवर 0 इंटू एक्स, अरे 1 रे बेटा. ई पॉवर 0 काय राहते? 1 राहते ना रे. C1 साइन ऑफ ओमेगा एक्स प्लस C2 कॉस ऑफ ओमेगा एक्स. झाला, हा झाला तुमचा वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. येता लक्षात? फक्त तुम्हाला काय ना बेटा, जर काय म्हणतो का हां, रूट्स जर फाइंड आउट करता आले, बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये जर रूट्स जर फाइंड आउट करता आले तर काही प्रॉब्लेम आहे का रे? काहीच प्रॉब्लेम, कुठंच प्रॉब्लेम दिसत नाही मला. ज्या लोकांना जर 8वी 9वी 10वीतले जर फॅक्टरायझेशनचं जर बरोबर करता येत असणार, फॅक्टरायझेशन, याच्यात काही प्रॉब्लेम मोठी गोष्ट आहे? नाही, काही मोठी गोष्ट वाटत नाही मला. तो बघा, d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इक्वल्स टू 0. बापरे, इथं तर काही कॉन्स्टंट वगैरे दिसत नाही आहे.
त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. पहिले आपण काय करायचं, d2/dx² रिप्लेस करायचं कॅपिटल डी स्क्वेअरने, d/dx रिप्लेस करायचं कॅपिटल डीने. देअरफॉर d² × y प्लस d × y = 0. इथं बघा, इथे बघा. सर्वप्रथम y कॉमन निघतो, y कॉमन कडे करूया. d² + d × y = 0. इथं y शिफ्ट करून टाका. व्हॉट रिमेन्स, d² + d = 0. ओहो, आता बघा बेटा, इथं d पुन्हा कॉमन निघते. d कॉमन निघाला तर काय राहिला रे, d + 1 = 0. देअरफॉर d × d + 1 = 0. देअरफॉर d = 0 and d + 1 = 0. Therefore d = 0 and d = -1. Roots are real but unequal, and for that roots are real but how unequal. Okay, that's why complementary function c1e⁻m1x plus c2e⁻m2x. This is your m1, this is your m2. Now I am going to put c1e⁻0 × x plus c2e⁻−1 × x. This is 1. Therefore c1 plus c2e⁻−x. This is your complementary function for a given differential equation. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. आता एक आपण लास्ट एक्झाम्पल बघून घेऊया, त्यानंतर होमोजिनियसचा पार्ट आपला पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. Now the last example for this lecture, d2y/dx² plus 4 times dy/dx plus 5y = 0. सोल्युशन बघा, आता डायरेक्ट रिप्लेस करू. d² plus 4dy plus 5y = 0. y get common. What remains, d² plus 4d plus 5 = 0. आता याचे इझिली रूट्स पडत नाही, एक लक्षात द्या. आता आपण डायरेक्ट 9वीच्या किंवा 10वीच्या क्लासमध्ये जाऊ. ax² plus bx plus c = 0. ओके, तर असा जर क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिला तर बघा, x = -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ प्लस मायनस, एक मिनिट, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac डिवायडेड बाय 2 times a. आठवते काही? असा जर स्क्वेअर रूट राहिला तर याचे आपण असे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. फक्त इथे काय आहे ना, आपल्याला एक्सच्या ठिकाणी आपल्याकडे काय डी आहे की नाही, एक्स व्हेरिएबलच्या ठिकाणी कोणता डी व्हेरिएबल. मग d = -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac बाय 2 times a. ओके, आता बघा, ad² प्लस bd म्हणजे बेटा फुकायची बीडी नाही, हां, bd म्हणजे. ओके, आता बघा बेटा, आता हा झाला बेटा आपला f(d)चा जनरल फॉर्म. हा f(d)चा जनरल फॉर्म झाला. आता याला या फॉर्मसोबत कम्पेअर करा. याला या फॉर्मसोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू 1 येत आहे, b ची व्हॅल्यू 4 येत आहे, c ची व्हॅल्यू 5 येत आहे. येत आहे लक्षात? मग आत्ता क्वाड्रॅटिकचे रूट्स फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा, हा वाला. d = -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac, सॉरी इथं मी c लिहिला नाही, डिवायडेड बाय 2 times a. देअरफॉर d = मायनस बीच्या ठिकाणी किती आहे 4 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बीचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 4 times ai1 ci5, अच्छा, डिवायडेड बाय 2 × 1. देअरफॉर d = -4 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4चा स्क्वेअर 16, 5 × 20 डिवायडेड बाय 2. This implies d = -4 plus minus 16 - 20 -4 divided by 2. आता बघा आता -1 म्हणजे काय रे, आयचा स्क्वेअर. देअरफॉर d = -4 प्लस मायनस, -4ला -1 × 4 लिहू शकतो की नाही, डिवायडेड बाय 2. मग -1च्या जागी काय लिहायचं ना बेटा, i². काय लिहायचं बेटा, i².
आय स्क्वेअर. ओके, आता 4ला 2 स्क्वेअर पण लिहू शकतो, डिवायडेड बाय 2. आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, देअरफॉर डी इक्वल्स टू -4 प्लस मायनस ओके आय 2 डिवायडेड बाय 2. ओके बेटा, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. आता बघा बेटा, आता तर सोपं आहे रे, आता तर सोपं आहे. बघा डी इक्वल्स टू -4/2 लिहू शकतो. ओके, म्हणजे ए प्लस बी डिवायडेड बाय सीचा फॉर्म्युला लावायचा, ए बाय सी प्लस बी बाय सी. ओके, प्लस मायनस आय 2 डिवायडेड बाय 2, देअरफॉर डी इक्वल्स टू इथे गेला 2चा भाग प्लस मायनस आय इंटू 1. आलं लक्षात? मग याला कम्पेअर करा, अल्फा प्लस मायनस आय बीटा. अल्फा इक्वल्स टू -2, अल्फाची व्हॅल्यू किती दिसत आहे -2, बीटाची व्हॅल्यू किती दिसत आहे +1. अरे बापरे, अल्फा बीटा कॉम्प्लेक्स आली. कॉम्प्लेक्स म्हणजे अल्फा प्लस मायनस आय बीटा. जस्ट कम्पेअर. देअरफॉर वाय कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फॉर कॉम्प्लेक्स ई पॉवर अल्फा एक्स C1 साइन ऑफ बीटा एक्स प्लस C2 कॉस ऑफ बीटा एक्स. देअरफॉर ई पॉवर अल्फा -2 इंटू एक्स C1 sin of beta is 1 into x plus C2 cos of 1 into x. This is your complementary function for a given differential equation. Right now, बरोबर आहे की नाही? 9वीतल्या गोष्टी आहे, 9वीतल्या गोष्टी शिकल्या आपण आज. 9वी 10वीमध्ये हे जे फॅक्टरायझेशन असे पाडतो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा जर फॉर्म राहिला तर याचे रूट्स राहतात x इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac/2a. आता परंतु काय झालं ना, आपल्याकडे डी व्हेरिएबल होता, देअरफॉर डी इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac/2a. आलं लक्षात? ए स्क्वेअर प्लस बी डी प्लस सी इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये. आलं लक्षात? तर अशा प्रकारे बेटा आजचा आपला लेक्चर संपतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.